जीजू काय तुम्ही पण सरळ आत निघून आलात ना? मग काय सगळे हॉल मध्ये वाट पाहतायत तुमची. चला. काय काय आहे काय तिकडे? बघ बाई, आता ये घर तुलाच सांभाळायचं आहे काय? जीजू पण ना किती प्रश्न विचारला. चला ना, चला 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 जीजू या ना. अरे जीजू नाचता काय या इकडे बसा बसा. काय चाललंय काय? मी सांगते, माझ्या ताईने तुमच्यासाठी उखाणा घेतला ना, आता तुम्ही माझ्या ताईसाठी उखाणा घ्यायचा. नाही जमणार. असं कसं? आता उखाणा तर घ्यायलाच पाहिजे की, ते पण एकदम कोल्हापुरी स्टाईल ना. घ्या की. मधुरा काय? माझ्या ताईने तुमच्या करवलीच्या सांगण्यावरून उखाणा घेतला ना. मी करवली नाहीये. ओके, पण मी तर करवली आहे ना. मग आता माझ्या आग्रहापोटी एक उखाणा झालाच पाहिजे. घ्या जीजू. घ्या ना लवकर, किती विचार करणार आहात. परंपरा आणि संस्कार ही मुधोळकरांची शान. त्यात होणार नाही कसूर, याचं मंजिरीला हवं भान. मग काय नाही. हे बघ इथे आहेत. वा 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 वा. आजही काम करायचं का? नाही हा, आज काही काम करायचं नाही. एक दिवस काही काम केलं नाही ना तर काही बिघडत नाही. अगं लग्न झालंय तुमचं आणि आज काय काम करायचं? काही नाही. मग कधी करायचं काम? मी इथे असेपर्यंत काम करायचं नाही. तू इथेच राहणार आहेस का? काय हो, म्हणजे आईने सांगितलंय मला, मी ताईची पाठ राखीण आहे ना, मग ताईची पाठ मी कधीही सोडणार नाही. अच्छा, म्हणजे तू तुझ्या ताईला काही सोडणार नाहीस? अजिबात नाही. मी तुला सांगितलं की आता या रूमच्या बाहेर जा, तरी तू जाणार नाहीस? नाही. श्याम, श्याम, या मॅडमना गाडीत बसव आणि गाडी ताबडतोब पुण्याला पाठवून दे. घाबरलीस?
चांगलं आहे. मला बघायचं होतं तू तुझ्या आईचं किती ऐकतेस ते. आवडलं मला. जीजू किती घाबरले मी. चला, म्हणजे तू नेमकं कशाला घाबरतेस ते कळलं मला. पण यापुढे माझी चेष्टा केली ना तर नाही घाबरणार मी. माझ्या ताईची बहीण आहे मी. मला एक सांग, तुझ्या ताईला बोलता येतं का? जीजू नाही, कारण आम्हाला तुझ्या ताईबद्दल काहीच माहिती नाही. तूच सांग आता तुझ्या ताईबद्दल. ताईबद्दल शी इज द बेस्ट ताई इन द वर्ल्ड. अच्छा, तुझ्या ताईने कुठल्या तरी ऍड मध्ये मॉडेलिंग केलं होतं ना? हो, एक नंबर. अगं तर घाबरतेस काय? जीजू आहेत आपले, सांग ना. मी सांगते. कोमल साडीची ऍड, हो पुण्यातलं फेमस दुकान आहे आमच्या. ताईने मस्त काम केलं त्यात. अख्ख्या दुकानात फिरलात ना तुम्ही की ताईचेच फोटो दिसतील तुम्हाला. ताई, तो मरून साडीचा फोटो किती छान होता ना ग, सुंदर दिसत होती त्यात. ओके, डू वन थिंग. तू आज तिथे राहा, मी उद्या लगेच येतो. नाही नाही, असं नाहीये. बघ, प्लीज अंडरस्टँड, ट्रस्ट मी. गिव मी अ डे. ओके? आशा आशा मी पक्या आशा आशा मी पक्या. ओके, हे घे खाऊन घे, काहीतरी तू काही खाल्लं नस. खा खा खा. आशा यार, काय अवस्था झाली. एवढे जमलेत, एवढे सगळे ठेवतो. आता माझ्या सने नाही होणार आशा. ही माझी लास्ट मदत आहे तुला. लय रिस्क घेतली मी पण. मी पण कंटाळलोय असं वट पळून पळून. जाम वैतागलो यार मी. पक्या, मी परत येऊ करे? हे असा विचार पण आणू नको बरं का अशा डोक्यात. 24 तास पोलिसांचा पार आहे आपल्या बिल्डिंग खाली. त्या दिवशी मला पोलीस घेऊन गेले होते पोलीस स्टेशनला तुझी चौकशी करायला. मला जाम मारलं त्यांनी. ते सगळं जाऊ देत आशा, तू परत यायचं नाही एवढं लक्षात ठेव. आणि मग जाऊ कुठे? या जगात तुला जायचंय तिकडे जा, पण मला सांगू नकोस. पुन्हा ते पोलीस मला उचलून घेऊन जातील, मारतील. माझं कंट्रोल सुटल्यावर मी त्यांना सांगून टाकल. त्यापेक्षा तू मला सांगू नको अशा. अरे मग दुसरा काहीच ऑप्शन नाहीये रे. घ्या, आधी कसा फाडून तुम्हाला सांगितलं होतं, पण माझं ऐकलं नाही. फालतूमध्ये या भानगडीत अडकवलं मला सुद्धा. सॉरी यार आशा, सॉरी यार. माझ्या आशा, अरे तू सॉरी कशाला बोलतोय? तू मित्र आहे माझा. आता मित्राची मदत मित्र नाही करणार तर मग कोण करणार? आणि आशा, आता मित्र म्हणून सांगतोय, हा नाद सोड आता.
सोडलं असतं रे, पण त्या मंजिरीच्या बापांनी माझ्यासमोर काही ऑप्शनच नाही ठेवला. मी नाही सोडणार. त्यांनी माझी वाट लावली ना, आता मी मंजिरीच्या आयुष्याची वाट लावणार. बघतो. आत येऊ का? अगं तुझ्याच घरात परवानगी कसली मागतेस? आणि तसंही मी या घरात फक्त एक पाहुणे आहे. नाही नाही, आईंनी सांगितलंय मला हे सगळं घर तू सांभाळलंस. छान ठेवलंस. थँक्यू. तुला घरातल्या सगळ्यांच्या सवयी माहिती असतील ना? म्हणून ऍक्च्युली म्हणून म्हटलं तुझ्याशी बोलावं. म्हणजे आईंनी मला सांगितलं की प्रियाकडून सगळं समजावून घे म्हणून. मला सांग ना, म्हणजे काय काय आवडी निवडी आहेत आईंच्या यांच्या? सांगते ना सगळं, इतकी काय घाई आहे? नाही तसं नाही, पण म्हटलं आणि तसंही एका वेळी तुला सगळं सांगितल्यावर लक्षात थोडीच राहणार आहे. नाही बरोबर आहे, पण आता एवढं मोठं घर सांभाळायचं म्हटल्यावर माहिती करून घ्यायलाच पाहिजे नाही का? मंजिरी, तुझे नव्याचे 9 दिवस आहेत. मज्जा कर. नंतर तुला बरंच काही करायचंय. आणि या घरातली माणसं, त्यांच्या सवयी, आवडीनिवडी सगळं काही कळेल हळूहळू. नाही ते आहेच, पण म्हटलं तू सांगितलं असतं नको घाई करू इतकी. मी म्हणाले ना, मी तुला सगळं सांगेन हळूहळू. पण आई तर म्हणालाय की प्रियाचं आता लवकरात लवकर लग्न करायचंय. लग्न? माझं? मी लग्न नाही करणार आहे. समजू शकते. कुठल्याही मुलीला आपलं घर सोडायची इच्छा नसतेच कधी, पण वेळ आली ना की मग मी तशी वेळच येऊ देणार नाही. मी कोणाशीही कधीही लग्न करणार नाहीये. पण हे खूप उशीर झालाय. जा जाऊन झोप. हा ओके बाय, गुड नाईट. गुड नाईट. आईने तुला काहीतरी विचारलं गौरव? तुझं तिथे कसं चाललंय गौरा? नाही म्हणजे आल्यापासून तू काही बोललाच नाहीयेस. आईने तुला काहीतरी विचारलं गौरव? छान, मस्त. घे तो फोन. हाँ. आता
जेवतोय. आलोच. कुठे चाललंयस? दादा अरे इथेच असंच. इथेच असंच. आपल्या कोल्हापुरात रस्त्यांना नाव आहेत गौरांग. नाही म्हणजे दादा इथे जवळच. अच्छा, म्हणजे साधारण तुलाही माहिती नाही की तू कुठे चाललायस. दादा अरे मित्राकडे काम आहे अर्जंट. तू कालच आलास ना ऑस्ट्रेलियावरून, आणि आज तुझं काम निघालं मित्राकडे अर्जंट. अरे जाऊ दे की त्याला. लहानपोर आहे का ते? का तू पोलीस आहेस आणि तू काय एवढी चौकशी करायलास? कसं आहे आत्या, मी पोलीस नाहीये, पण गौरांचं वागणं नक्कीच चोरासारखं आहे, नाही का? आलोच. या सगळ्या गोष्टी उद्यापासून मंजिरीला दाखवून ठेव. तिला हे सगळं कळायला हवं. का? का म्हणजे तिलाच आता हे सगळं करायचं, मग तिला माहित नको का? पण ती हे सगळं का करेल? कारण ती माझी बायको आहे. या सगळ्या गोष्टी उद्यापासून मंजिरीला दाखवून ठेव. तिला हे सगळं कळायला हवं. का? का म्हणजे तिलाच आता हे सगळं करायचं, मग तिला माहित नको का? पण ती हे सगळं का करेल? कारण ती माझी बायको आहे. हे सगळं बायकोनीच करावं असं काही नाही. प्रिया, सत्यजित आजपर्यंत हे सगळं मी करत आले आणि दुसऱ्या कोणाला हे सगळं आता जमणारही नाही. का? यात असं काय रॉकेट सायन्स आहे? आणि जरी मंजिरीलाही जमलं नाही तरी हे करण्याचा हक्क फक्त तिलाच आहे, कारण ती माझी बायको आहे. हा हक्क तू पहिले मला दिला होतास. म्हणजे खरं तर मी तुझी काय झालं? तुझी प्रत्येक सवय स्वतःची असल्यासारखी मुरवली मी. कुठल्या ओकेजनला कुठले कपडे घालतोस, फक्त मंगळवारी नख कापतोस, इतकंच काय? चहाचा कप जरा जरी तिरपा झाला तरी तुला चालत नाही. हे सगळं मी सांभाळलंय आणि आता दुसरं कोणीतरी येऊन हे सगळं करणार? ताई